तसे भावे असो भावे सगळा निराकारी ओस दिशा निराकारी ओस दिशा येथे इच्छा पुरतसे मी तो संग तसे भावे असो ठावे सकळा तुका म्हणे रोकडे केले सेविता येणे कोटी धाय मी तो सांग तसे भावे असो ठावे सकळा युंत प्रवेश ममवाचमिमां प्रसुप्ता संजीवयते किल शक्तिधरस्पदम् अन्योष्य हस्तचरण श्रवणत्वगादिं प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यं तडिद्वास संनीतमेधावभासं रमामन्दिरं सुन्दरं चित्रकाशं वरं तिष्ठिकाया समन्यस्तपादं परब्रह्मलिङ्गं भजे पादुर्गं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुकाजयांचे क्रिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तिची बंधू श्रीचरण श्री गुरूंची ते नमस्कार मी आता अलंकापुरी रम्य सिंहासनस्थ पदव विधिन्द्रादिदेवै सदा स्तूयमानो समाधिस्थमूर्तिं भज ज्ञानदेवम्
कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती नागेंद्र हाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय संपाद्य ज्ञानंचिद्धाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरन्तं 16व्या शतकात एक तारा चमकला जिजाऊ कोटी शुभ जन्मला घडविले स्वराज्य सुखावली प्रजा परस्त्री समान असा होता माझा राजा थेंब थेंब रक्ताची आठवण येते आम्हाला कधीच विसरणार नाही राजे तुम्हा नमन करण्याला विठ्ठल देवते संत निमित्त त्या प्रतिमा मी तो संगत से भावे असो ठावे सकळ हा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त चिंतन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महाराष्ट्र भूषण वैराग्य मूर्ती देहू निवासी पंचमवेद निर्माते जगत उद्धारक जगत वंदनीय जगद्गुरु तुकोबरा यांचा 4 चरणाचा संत जीवनाचा वास्तव परिचय देणारा अभंग विठ्ठल विठ्ठल अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार देणं वक्त्याचा आद्य कर्तव्य बनतं येणे आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी करत असलेला हा आपला अखंड हरिनाम सप्ताह आणि आपल्या सप्त्याचं आजचं वर्ष 8वं बरोबर कडे आणि 8 वर्षापासून सतत हा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. सप्त्याचं नावच असल्याकडे अखंड हरिनाम सप्ताह त्यांना कधी खंड पडतो येऊ द्यायचा नाही. तुम्हाला एक हात जोडून विनंती काही जरी झालं कुठल्याही जरी अडचणी निर्माण झाल्या तरी सप्त्याला कधी खंड पडू द्यायचा नाही. बरीचशी तरुण मंडळ मित्रमंडळ इथे बसलेली हात जोडून विनंती करेल पुन्हा पण यांच्याकडून कमी जास्त होईल पण आजचा परमार्थ तुमच्या हातात टिकून आहे बरं का लक्षात घ्या. तरुण आहेत तर परमार्थ आहे तरुणा भाग्यवंत हरी कीर्तन हा अखंड हरिनाम सप्ताह असा अखंड चालू द्यायचा आहे ही जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागेल बघा. म्हणून गेल्या 8 वर्षापासून हा अखंडपणे हरिनाम सप्ताह चालू आहे आणि या अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत कथा आणि निरोबराय कथा पारायण ज्यांच्या मुखारविंदातून तुम्ही भागवत कथेचं श्रवण करत आहात असे हरिभक्त परायण आदरणीय बालाजी महाराज रिसोडकर महाराजांना मनापासून धन्यवाद देतो. त्याचबरोबर ज्यांच्या मुखारविंदातून तुम्ही निळोबाऱ्यांचा गाथेचा पारायण श्रवण करतात असे भीमराव महाराज करोटीकर त्यांनाही मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर या कीर्तनाच्या या सप्ताहाच्या अनुषंगाने जमलेली गायनाचार्य मृदंगाचार्य टाळकरी मंडळी ज्यांची आपला उत्कृष्ट आपल्याला गायनाची साथ लाभलेली आहे असे हरिभक्त परायण बघा पुंडलिक महाराज चिंचाळा रामकृष्ण हरी बाबा तुम्हाला सुद्धा धन्यवाद. त्याचबरोबर रामराव महाराज चिंचाळा बाबांना सुद्धा धन्यवाद. त्याचबरोबर नामदेव महाराज पुसदकर त्यांना सुद्धा धन्यवाद. ज्यांची मृदंगावरती साथ लाभलेली आहे गोड अशी साथ ज्यांची आपल्याला लाभलेली आहे असे कार्तिक महाराज वाळके बरोबर महाराजांना सुद्धा धन्यवाद देतो बघा. त्याचबरोबर आता बाबांचं दाबाबांचं प्रत्येकाचं नाव उल्लेख
करणं सोपं नाही, माफ करा प्रत्येकाचं नाव मला माहीत नाही. त्याचबरोबर ज्यांच्या सौजन्यातून ही सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे, माझ्यावर पुत्रवत प्रेम करणारे आमचे निकम बाबा, त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा बघा. बाबांच्या संपर्कात ही सेवा माझ्या वाटेला आली. मी यावर्षी दुसरं वर्ष आहे माझं. गेल्या वर्षी मी कार्यक्रमाकरता आलो होतो, संपर्कातून बाबाच्याच कीर्तन सेवा आली होती. मी यावर्षी आग्रह असतो त्यांच्या कीर्तन सेवा माझ्यावरती आलेली आहे. समस्त गावकरी मंडळीच्या सर्वांच्या प्रेमाने ही सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. आणि तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो. बाबा असतील, सर्वच काही गायक, वादक, टाळकरी, मृदंगाचार्य, प्रत्येकाचा नाव उल्लेख करणं सोपं नाही. आणि खरं सांगू का गड्या, नावापाशी काही नसतं महाराज, नावापाशी काही नसतं. परमपूज्य मोरारी बापूंचे एक वाक्य मी ऐकलं. मोरारी बापू असं म्हणतात, हम नाम के प्रेमी नहीं. काय म्हणतात बाबा? हम नाम के प्रेमी नहीं, हम तो हरिनाम के प्रेमी. आपण त्या देवाच्या नावाचे प्रेमी आहेत. नावापाशी काही नसतं. प्रत्येकाविषयी आदर भाव व्यक्त करतो बघा. बहुसंख्य माता भगिनी या ठिकाणी उपस्थित कीर्तनाला झालेले आहेत, पुरुष वर्गही या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. पण पुरुषाही पेक्षा महिला मंडळींची संख्या जास्त दिसते. का माहितीये का? कारण त्या मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी आहेत. बरोबर नाही ना? असे काही नाही. पुरुष मंडळींची संख्या तेवढ्याच मुलाची, महिला मंडळींची संख्या तेवढ्याच मुलाची. मला सांगा बाबा, तुमच्या गावात संख्या किती येऊ पूर्ण निकम बाबा? हा, किती पूर्ण संख्या टोटल गावची? 4000 3,500 असेल, बरोबर का नाही? पण इथं तेवढे जमलेत का? खरं बोला, जमलेत का? बरोबर जमलेत का? तुम्हाला खरं सांगू गड्या, कीर्तन, कथा, सत्संग हा भाग्याने मिळतो, सहजासहजी प्राप्त होत नाही. हे महाराजांच्या मुखारविंदातून तुम्ही भागवत श्रवण करत आहात ना, हे सहजासहजी प्राप्त होत नाही. असं म्हणतात, जन्मांतरी भवेत् पुण्यम तदा भागवतम लभेत. जन्मांतरीचं काहीतरी पुण्य असावं लागतं, तेव्हा भागवत हा ग्रंथ तुम्हाला श्रवणाकरता मिळत असतो. सत्संग हा भाग्याने मिळत असतो बघा. भाग्य उदयन भाऊ जन्म समसंदर्भी वर्जितः. सत्संगाशिवाय मिळत नाही. हो, भाग्याचा उदय तेही जोडी पाय. भाग्याशिवाय कुठली गोष्ट प्राप्त होत नाही. महाराज तुम्ही भाग्यवान आहात, या ठिकाणी आलात. मी प्रत्येक कीर्तनातून एक वाक्य सांगत असतो बघा. सपने तो हर कोई सजाता है, सपने तो हर कोई सजाता है, लेकिन कई सपने टूट भी जाते हैं. इस धर्म मंडप में, इस कीर्तन मंडप में हर कोई आना चाहता है, लेकिन वही आते हैं जिसे हमारे माऊली ज्ञानोबा बुलाते हैं. ज्यांच्यावर देवाची कृपा असते. म्हणून तुम्ही भाग्यवान आहात, कीर्तना करता आल्यात. म्हणून तुम्हाला सर्वांना एकदा नारदाच्या गादीवर मनोभावे वंदन करतो. माझ्या कीर्तनाला सुरुवात. विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबारायांचे अभंग 4 चरणात आहे. आणि महाराज या अभंगामध्ये संत जीवनाचा वास्तव परिचय. प्रश्न निर्माण होतो, आम्हाला साधूचा परिचय नाही का? आम्हाला संतांचा परिचय नाही का? प्रश्न निर्माण होतो बाबा. पण याचं उत्तर असं आहे, आम्हाला साधूचाही परिचय नाही, पण आम्हाला संतांचाही परिचय. का आम्हाला साधूचा परिचय नाही, का आम्हाला संतांचा परिचय नाही? याचं उत्तर असं आहे, आम्हाला जर साधूचा परिचय असता, आम्हाला जर संतांचा परिचय असता, तर आमच्याकडून संतांची अवज्ञा घडलीच नसती. आम्हाला जर ज्ञानोबरायांचा परिचय असता, तर आमच्याकडून ज्ञानोबराला त्रास झालाच नसता. आम्हाला जर तुकोबरायांचा परिचय असताना, आमच्याकडून तुकोबराला त्रास झालाच नसता. याचा अर्थ असा आहे, आम्हाला साधू जीवनाचा परिचय नाही. आम्ही साधूचा परिचय घेतो, त्याचे 3 अंग पडतात बाबा. प्रथम अंग पडते साधूचा परिचय प्रथम आम्ही चमत्काराच्या अंगाने घेतो, दुसरा आम्ही अनुभूतीच्या अंगाने घेतो, आणि तिसरा आम्ही अनुभूतीच्या अंगाने घेतो बघा. हो, चमत्काराच्या अंगाने घेतलेला साधूचा परिचय कनिष्ठ परिचय बघा. हो, चमत्कार करतो म्हणून साधू नसतो बाबा. हो, ज्ञानोबारायांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवले म्हणून ज्ञानोबाराय संत नाहीत. तुकोबारायांची गाथा इंद्रायणीवरती 13 दिवस तरंगली म्हणून तुकोबाराय संत नाहीत. चमत्काराच्या अंगाने घेतलेला परिचय कनिष्ठ परिचय. हो, आचाराच्या माध्यमातून घेतलेला परिचय हा मध्यम परिचय. हो, संत असे असे आहेत, संत असे असे वागतात. आचाराच्या माध्यमात घेतलेला संतांचा परिचय मध्यम परिचय आहे. अनुभूतीच्या अंगाने घेतलेला साधूचा परिचय हा श्रेष्ठ परिचय. विठ्ठल आम्हाला यथार्थ परिचय व्हावा, आम्हाला अनुभूतीचा परिचय व्हावा. हो, महाराज अभंगाचा अनुभूतीचा परिचय. पण
आम्हाला त्याचा परिचय माहित नाही, अनुभूतीचा परिचय आम्हाला संत माहित नाही, अगोदर आम्हाला कळत नाही. संतांची अशी व्याख्याच आहे महाराज, संत असताना कळत नाही, संत गेल्याच्या नंतर कीर्ती रूपाला मागे राहत असतात. गेले दिगंबर साधू असताना कळत नाहीत मला. असताना जर साधू कळले असते तर ज्ञानोबाला साथ त्रास झाला नसता. ज्ञानोबाला आले असताना कुणी मधुकरी वाढली नाही बाबा, कुणी पाणी दिलं नाहीये. इंद्रायणी पाणी ज्ञानोबांनी स्नाना करता जावा इंद्रायणीवरती, पण इंद्रायणी वाटेल म्हणून ब्राह्मणांनी त्यांना स्नान करू दिलं नाही. साधू असताना कळलेच नाही. एवढंच काय महाराज, आम्ही ज्यांच्या जीवावर जगतोय ना आळंदीमध्ये, आज मधुकरी मागतोय ना, आम्ही रोज ज्यांच्या जीवनावरती कीर्तन करतोय ना, त्या ज्ञानोबाला एकेकाळी जेवायला सुद्धा नव्हतं बाबा. आज त्या ज्ञानोबांच्या ज्या वेळी ज्ञानोबांच्या अंगावर लोक शेण टाकायचे, पण त्या ज्ञानोबांचं नाव काढल्याच्या नंतर आमच्यावर अंगावर लोक शेंट टाकतात महाराज. ही ज्ञानोबांची आख्यायिका. काय ज्ञानोबांचा प्रसंग आहे. अरे ज्या वेळेस ज्ञानोबा एक वेळेस मधुकरी मागण्याकरता गेले आळंदीमध्ये, मुक्ताईला भूक लागली, आणि भूक लागल्याच्या नंतर मुक्ताई ज्ञानोबाला उपदेश करते, दादा अरे 4 दिवस झाले रे दादा, अन्नाचा कण पोटामध्ये नाही, माझ्यासाठी थोडीशी काहीतरी मांडणार आणतोस का. ज्ञानोबाने काखे डोळी अडकावी आणि सिद्धपेठीच्या दिशेला निघावं. आणि निघल्याच्या नंतर निवृत्ती दादाने सांगावं, ज्ञाना नको जाऊ रे, हा आळंदीतला समाज तुला मधुकरी देणार नाहीये, ज्ञाना नको जाऊ. त्यावेळेस ज्ञानोबाने निवृत्तीनाथ दादाला सांगावं, दादा माझ्या मुक्ताईला भूक लागली हो, 4 दिवस झाली माझी मुक्ताई व्याकुळ आहे, भुकीनं हे महाराज ज्ञानोबाला विचारतात. ज्ञानोबा निवृत्ती दादा सांगतात ज्ञानोबाला, पण ज्ञानोबाला ऐकत नाहीत. काखे झोडी अडकली ज्ञानोबांनी. आळंदीच्या दिशेने आले. आळंदीच्या दिशेने आल्याच्या नंतर गोपाळपुरात आले. आळंदीत आले. आल्याच्या नंतर पहिल्या घरी गेले, मधुकरी मागितली, दिली नाही. दुसऱ्या घरी गेले, मधुकरी मागितली, दिली नाही. अरे तिसऱ्या घरी गेले, मधुकरी मागितली, दिली नाही कुणी. एका स्त्रीला अंतकरणातली माया जागृत झाली आणि एका स्त्रीने थोडासा महाराज पिठाचं असं चाळण दिलं. पिठाचं चाळण आमच्या ज्ञानोबांनी बघावं आणि थोडस स्मित हास्य करावं. ज्ञानोबांनी विचार करावा, अरे अख्खी आळंदी पालथी घातली पण कुणीच आपल्याला मधुकरी दिली नाही, पण या आईने आपल्याला मधुकरी दिली. हात जोडले, आईचे धन्यवाद केले. धन्यवाद केल्याच्या नंतर ते चाळण झोळीमध्ये टाकलं आणि ज्ञानोबाराय सिद्धपेठेच्या दिशेने निघताय. जसे जसे समोर जात आहेत आणि आनंद होतोय ज्ञानोबारांना. ज्ञानोबारांना विचार करतो, ज्ञानोबाराय 4 दिवस झाले मुक्ताई उपाशी होती, आता मुक्ताईला मी मांड करणार. मांड केल्याच्या नंतर माझी मुक्ताई जेवल, तिचं पोट जगल. आनंदात ज्ञानोबाराय जात होते. पण ऐका गड्या, आळंदीच्या सिद्धपेठेच्या दिशेने आल्याच्या नंतर गोपाळपुरात ज्ञानोबाराय आले. आल्याच्या नंतर यशोबा खेतर नावाचा ब्राह्मण आडवा आला. आल्याच्या नंतर यशोबानं ज्ञानोबारांना विचारावं, ज्ञाना काही जोडीमध्ये. काही नाही काका, पिठाचं चाळण बघू इकडं. दादा
जसं चाळण ओढावं ना तसं ते चाळण खाली पडावं. ज्ञानोबांनी विनंती करावी, दादा 4 दिवस झाले माझी मुक्ताई भुकेने व्याकुळ आहे, हात जोडतो दादा मला एवढं चाळण नेऊ द्या. अरे तुला काय करायचंय, संन्यासाचा कार्ड आहेस तू, तुझ्यामुळं आज आम्ही वाढतोय, तुला काय कशाला जेवायला पाहिजे. अरे जसं म्हणावं तसं पिठाचं चाळण खाली पडावं. पडल्याच्या नंतर आमचे ज्ञानोबाराय ते पिठाचं चाळण उचलून परत झोळीमध्ये टाकतील, म्हणून त्या येसोबा खेचराने त्याच्यावर पाय द्यावं, ते त्रास ज्ञानोबारांचा होता. ऐका गड्या, आज आम्ही आळंदीची आणि पंढरपूरची वारी करतोय, 10 लाख समाजात आळंद घेऊन पंढरपूरला जातोय, पण एकही त्या वारीमध्ये उपाशी राहत नाही. ही ज्ञानोबारांची ताकद आहे. सांगायचं काय, असताना संत कळत नाही, पण गेलेच्या रूपाने कीर्ती रूपाने मागे तुकोबारायचा प्रसंग काय. तुकोबारायला बंबाजी स्वामीनं काठ्यानं मारावं, आणि मारल्याच्या नंतर तुकोबारायांचं अंतकरण मोठं होतं. तुकोबारायांना ज्या बंबाजी स्वामीनं काठ्यानं मारलं, त्या तुकोबाराय त्या बंबाजी स्वामींचे पाय चेपण्याकरता त्याच्या घरी जावे, विचारावं, म्हणावं, स्वामी तुम्ही मला मारलं, तुमचे हात नाही दुखायलेत ना. हे अंतकरण संतांचं असतं महाराज. ह्या नाथबाबांचं उदाहरण, नाथबाबांच्या अंगावर येऊन 108 वेळा थुंकला. किती बाबा? 108. मी तर नदीचं गोदावरी 108 वेळा स्नान करायला लागलो. हे उपकार तुझे, हे अंतकरण संतांचं असतं महाराज. संत अंताने कळत नाही, गेल्याच्या नंतर कीर्ती रूपाने मागे राहतात. साधूचा परिचय शक्य होत नाही महाराज. ज्ञान झालं तरी साधूचा परिचय होत नाही. तर ज्ञानात 2 प्रकार आहेत बाबा, एक परोक्ष ज्ञान, दुसरं अपरोक्ष ज्ञान. परोक्ष ज्ञानाची व्याख्या अशी सांगितली असते, हस्तमुखस्ते इत्यादो परोक्षं व्यक्ती वार्तया हस्त ब्रह्मेची चेतविदम परोक्ष ज्ञानमेव तत्, असं सांगितलेले आहे की ज्ञान जरी प्राप्त झालं तर साधूचा महिमा कळत नसतो महाराज. याच्या पुढे जाऊ का महाराज, ज्ञान द्या सोडून परिपक्व अवस्थेला जरी माणूस प्राप्त झाला ना तरी साधू कळत नाही महाराज, साधू कळत नाही. याच्या पुढे जाऊन सांगतो, सिद्ध अवस्था जरी प्राप्त केली ना तरी साधू कळत नाहीत महाराज, साधू कळत नाही, साधू कळत नाही. काय तो गोबर आहे पहा. अनगडशा फकीर नावाचा उदाहरण माहिती आहे महाराज, साधू होता. अनगडशा फकीर नावाचा एक संत होता. अनगडशा फकीर नावाचा एक संत असल्याच्या नंतर त्याची कीर्ती जगतात होती, आणि त्याच्या कानावर तुकोबारायांची कीर्ती पडली. आणि पडल्याच्या नंतर अनगडशा फकीराला तुकोबारायांचं वर्चस्व समजायला आलं. आणि आल्याच्या नंतर अनगडशा फकीर म्हणतो, माझ्यापेक्षा श्रेष्ठ तुकोबार आहे, बघायचंय मला. त्यावेळेस तुकोबाराय त्या अनगडशाला अहंकार निर्माण झाला. त्याला बघायचं होतं माझ्यापेक्षा श्रेष्ठ कोणते तुकोबार आहेत महाराज. सिद्ध अवस्थेला पोहोचलेला अनगडशा होता, तुकोबाराय त्याला कळले नव्हते महाराज. अनगडशाने एक हातात कटोरा घेतला, आणि घेतल्याच्या नंतर अनगडशाने विचार केला, हा सिद्धाचा तो सामान्य कटोरा नव्हता बाबा, तो सिद्धाचा चमत्काराचा कटोरा होता. आणि अनगडशाला बघायचं होतं, ज्या घरी अनगडशाने ठरवलं, ज्या घरी हा सिद्धाचा कटोरा भरेल ना ते घर तुकोबारायांचं असेल. अनगडशाने विचार केला, हा चमत्काराचा कटोरा होता. देवगाव नगरीमध्ये अनगडशा फकीर आला, पहिल्या घरी आला. अनगडशा गेला पहिल्या घरी, मग कटोरा भरला नाही. पिठाचं चाळण टाकलंय, धान्य टाकलं, पण काय कटोरा भरला नाही. दुसऱ्या घरी अनगडशा गेला, चाळण टाकलं, भरलं नाही. तिसऱ्या घरी गेला, चाळण टाकलं, आणि अनगडशाचा कटोरा भरला नाही. पोत्यानं पोत्या धान्य त्या कटोऱ्यात टाकल्या गेले, पण काय तो कटोरा भरत नव्हता. फिरत 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 अनगडशा फकीर तुकोबारायांच्या दारात आला. आणि आल्याच्या नंतर तुकोबारायांची मुलगी भगीरथी बाहेर होती. तुकोबारायांची बायको जिजाबाई दळण दळत होती. आणि अनगडशा फकीरांचा आवाज कानावर आल्याच्या नंतर आवली म्हणायला लागली, मेल्याला काय हेच घर भेटलं काय? रोज आम्ही कुणाचं धान्य देतो, तुला माझंच घर दिसलं काय?
त्यावेळेस ते चिमुकली होती महाराज भगीरथी नावाची. तुकोबरायांचे संस्कार होते त्या चिमुकली भगीरथीवर. हो, तिला कळालं आई देणार नाही. पोरीवर बापाचे संस्कार होते, तिने लक्षात घेतलं. आईचं लक्ष चुकवलं आणि दळण दळत असणाऱ्या जात्यावरचा आपल्या चिमुकली हाताने त्या भगीरथीने पीठ घेतलं आणि घेतल्याच्या नंतर ती भगीरथी त्या अनगडशाच्या भगीरथी दिशेने जाते. अनगडशा बघतोय, अरे ती चिमुकली आपल्या दिशेने येतोय, हातामध्ये पीठ आहे, चिमुकल्या हातात मुठीत पीठ आहे. अनगडशाने विचार केला, अरे अख्खं गाव पालतं घातलं आपण, सांगायचं काय, साधू सिद्ध जरी झाला तरी साधूचा महिमा कळत नसतो. अनगडशाने विचार केलाय, अरे अख्खं गाव पालतं घातले, कोणतं धान्य आपल्या त्या कटोऱ्यात पडले, पण काय आपला कटोरा भरला नाही आणि या चिमुकलीच्या हाताच्या पिठाच्या करणात थोडाच कटोरा भरायचा आहे म्हणे. अनगडशा विचारात पडला. चिमुकली जवळ आली आणि आल्याच्या नंतर त्या चिमुकलीला पिठाचे कण असे त्या अनगडशाच्या कटोरीमध्ये टाकले आणि अलगद असे झाडले. झाडल्याबरोबर देवा चमत्कार असा झाला की ती कटोरीचं पीठ ओसंडून वाहत होती. अनगडशाने विचार केला, अरे अख्खं गाव पालतं घातलं पण कटोरा पोत्यानिशी धान्य आपल्या त्या कटोऱ्यात पडलं, कटोरा काय भरला नाही आणि चिमुकलीच्या पिठाच्या कणाने एवढं कटोरा भरलाय. उड्या मारू लागला तुम्हाला अनगडशा बघीर, उड्या मारू लागला, वात गोबर आहे, वात गोबर आहे. ती चिमुकली भगीरथी म्हणते, अरे कोणाला म्हणतो तू गोबर आहे? मी तुकोबर आहे नाही, मी तुकोबराची कन्या आहे. बाबा भल्या पहाटे भामचंद्र डोंगरावर गेले. त्यावेळेस अनगडशा फकीराने विचार केला की अरे पोरीतच एवढं सामर्थ्य असेल तर बापात काय सामर्थ्य असेल. सिद्ध अवस्थेला पोहोचलेला अनगडशे पण नाही तुकोबरा कळाला महाराज. साधू कळतच नाहीत महाराज. साधूचा परिचय झाला, साधू जरी भेटले तरी त्याचा परिचय होत नाही. साधू जरी दिसायला असला तरी त्याचा परिचय. तुका म्हणे नो हे दिसतो मी तैसा, पुसे तैसा पुसा पांडुरंग. भेटला तरी साधूचा परिचय होत नाही महाराज. हो, साधूच्या देहेंद्रियाच्या क्रिया आपल्या देहेंद्रियाच्या क्रिया सारखेच आहेत महाराज. हो, साधू डोळ्यानेच पाहतो, आपण डोळ्यानेच पाहतो. साधू कानानेच ऐकतो, आपण कानानेच ऐकतो. साधू पायानेच चालतो, आपण सुद्धा. जनावरांची उभी आहे ना बघा ना, तोही इंद्रिय पाहे श्रवणी ऐकती आहे परी तिथेचा सर्वता नव्हे नवल देखा. ज्ञानोबा म्हणतात की ही इंद्रियाच्या क्रिया साधूच्या आणि तुमच्या सारख्याच आहेत, पण महाराज सारख्या जरी क्रिया असल्या तरी साधू कळत नाही. मग असे आपले साधू आपल्या जीवनात एकदा काय भेटले ना महाराज, एकदा जीवनात भेटले की आपलं जीवन सफल झालं. मी तुम्हाला प्रश्न करतो आई, आपलं जीवन सफल असावं का संपन्न असावं? जेवढे नाही का बोल, जीवन सफल असावं का संपन्न असावं बाबा? बोल, मौन तर धरलं नाही ना? मौन नाही तुम्हाला? नाही, काय काय भागात अशी निघायला आता जिथं सप्ते आहेत ना महाराज, तिथं 7 दिवस सुद्धा काय काय बाहेर मौन धरले. एवढं साधना. हो, हे भागा भागात आता फरक आहे महाराज. हो, प्रत्येक पद्धत वेगवेगळी आहे. आता आमच्याकडे माणसं गेल्यावर जातात, तुमच्याकडे जीव गेल्यावर सारखंच नाही. खरंच फरक असतो बाबा. मी इकडे नांदेडच्या खाली कीर्तनाला गेलो, नांदेडच्या खाली नरसिंह गावला, आणि गेल्याच्या नंतर तिकडली भाषा कशी माहिती काय? आल्या का गेल्या. तुमच्याकडे काय म्हणतात? आले का गेले का. तिकडं आल्या का आणि गेल्या का. मी कीर्तनाला गेलो आणि गेल्याच्या नंतर तिथले माणसं म्हणायला लागले, महाराज तुम्ही लवकर आल्या. त्यानं तुम्ही लवकर आल्या असं म्हटल्या बरोबर मी खाली धोत्राकडे पाहिलं. मी म्हणलं धोत्राच्या एवढी साडी पण म्हणजे घोटाळा असायचा. मला सांगायचं काय म्हणून तुम्हाला सांगतो, जीवन सफल असावं का संपन्न असावं बोलत चला. कसं असावं?
हा बोला माय लाडक्या बहिणी बोला. कसं असावं? भांडणं लागल्यावर कसे बोलता का? जीवन कसं असावं बाबा? जीवन संपन्न नसून जीवन सफल असावे. संपन्न जीवनाचा जर इतिहास बघायला गेला ना महाराज, कोरोनाचा काळ होता महाराज. 250 कोटीचा मालक होता आणि कोरोनाच्या बाबा संपन्न जीवन मला सांगायचंय. कोरोनाच्या काळात तो मेला आणि मेल्याच्या नंतर त्याची डेड बॉडी अशी घरी आणली गावात आल्याच्या नंतर ती डेड बॉडी सगळेजण होते, सोयरे धैर्य पोरं लेकरं बाळ मामा भाषे नातेवाईक आत्या सगळे होते. पण ती बॉडी ज्यावेळेस घरी आणल्याच्या वेळेस ती बॉडी त्या डॉक्टरांनी काढून त्या सरणावरती नाही ठेवली, ती डायरेक्ट बॉडी अशी फेकली आणि फेकल्याबरोबर ती बॉडी त्या सरणावर बसली नाही, ती बॉडी खाली पडली आणि खाली पडल्याच्या नंतर वरील ती बॉडी टाकण्याकरता ना बहीण जात होती, ना भाऊ जात होता, ना चुलते जात होते, ना मामा जात होत्या, ना भाषे जात होते, कोणीच त्या ठिकाणी जात नव्हते. किती कोटीचा मालक होता बाबा? किती कोटीचा? 250 कोटीचा मालक होता. शेवटी त्या माणसाला काठीने वरी टाकावं लागलं. कसं जीवन होतं बाबा? संपन्न जीवन होतं. त्याला वाटलं पैसा आपल्याकडे आहे, गेल्याबरोबर पैसा सोबत येईल, पण संपन्न जीवन असल्यावर काही होत नाही. पैसा काय असं काय म्हणतात ते बाबा? संगे नाही रे लग्न असं म्हणतात ना. जन्माला मेल्याच्या नंतर तुम्हाला सोबत काही जाणार नाहीये बघा, पण पैशावर सर्वस्व नसते बाबा. पैशाला श्रीमंती सुद्धा कळत नसते, पण पैशाला जर श्रीमंती कळली असते बाबा तर लोकांनी पैसे देऊन आमचे लोक जमले. पैशाला श्रीमंती कळत नसते, हा ब्रह्म आहे. पैशाला तुमची जर श्रीमंती कळत असते तर हा ब्रह्म आहे. तुम्हाला श्रीमंती मोजायची ना, तुम्हाला वाटत असलेला श्रीमंती कशात असते? ज्यावेळेस पैसा नोटामधून तुमची श्रीमंती मोजू नका. तुमच्या डोळ्यामध्ये 2 थेंब अश्रू येऊ द्या, तुमच्या डोळ्यामध्ये 2 थेंब पाणी येऊ द्या आणि ते आलेले अश्रू, आलेले हात, आलेले पाणी, आलेले अश्रू पुसण्यासाठी किती जणांचे हात समोर येतील ते हात मोजा, त्यावर श्रीमंती कळत असते. पैसा म्हणजे सर्वस्व नाही बाबा. पैसा आज आहे उद्या नाहीये. पैशाला श्रीमंती कळत नसते. माणसाने मनाने किती श्रीमंत असलं याला महत्व आहे. कबीरदास महाराजांचा एक दोहा बघा. कबीरदास महाराज काय म्हणतात? कबीरा जब हम पैदा हुए हम रोए जग हसे, ऐसी करनी कर चलो हम हसे और जग रोए. कबीरा जब हम पैदा हुए हम रोए और जग हसे, ऐसी करनी कर चलो कि हम हसे और जग रोए. माणसाने जीवन कसं जगावं? आपण ज्यावेळेस जन्माला येतोय त्यावेळेस आपण रडत रडत जन्माला येतोय. आपल्या घरातले नातेवाईक, आपल्या गावातले माणसाला आनंद होतो, हसतात माणसाचे. माणसाचं जीवन असं असावं, माणसाने मरताना हसत मरावं, जगाने आपल्याकडे राहावं. ही खऱ्या अर्थाने श्रीमंती आहे महाराज. मग पैशाची श्रीमंती मोजायची नसते. ऐका, मला सांगायचं काय? जीवन संपन्न नसू नये. द्याचं उदाहरण घ्या राजा रावणाचं. रावण राजा होता महाराज लंकेचा. काय संपत्ती होती महाराज? किती संपत्ती होती रावणाची? कोटी घरे ते काशा आणि तांब्याची आणि शुद्ध कांचनाची 7 कोटी एवढी श्रीमंती रावणाची होती महाराज.
किती होती आई संतती? 80,000 बायका होत्या. एक नाही माय, दोन नाही, 80,000. 80,000 बायका, 1,00,000 पोहर, 1,15,00,000 नातू. एवढी संतती रावणाकडे होती. मी तर म्हणतो जर रावण सध्याच्या ठिकाणी असता, उमरखेडच्या विधानसभेला जर उभा राहिला असता तर विरोध घेऊन एवढी संतती रावणाकडे होती. संतती होती, संपत्ती होती. ऐका, एक जण तर मला म्हणे महाराज रावणाने एवढ्या बायका कशा करता केल्या होत्या. मी म्हणलं तुला काय त्याचं राशन भरून घ्यायचं का काय? केल्या संपला विषय. मला सांगायचं काय, संतती एवढी होती, संपत्तीही एवढी होती, पण माती खात मारावं लागलं. तुका म्हणे ज्याची संपन्न होतं. जीवन संपन्न नसू नये. जीवन कसं असावं बाबा? जीवन सफल असावं. कुणासारखं? ज्ञानोबरायांसारखं, कुणासारखं? तुकोबरायांसारखं, कुणासारखं? नामदेवरायांसारखं, कुणासारखं? नाथ महाराजांसारखं, कुणासारखं? मुक्ताबाईंसारखं. जीवन संपन्न असू द्या महाराज, सफल जीवन असू द्या. सफल जीवनाचा इतिहास रचला जातो, म्हणून जीवन संपन्न नसू नये, जीवन सफल असावं. आणि जीवन सफल असल्याच्या नंतर संतांचाही परिचय होतो आणि देवाचाही परिचय होतो. संतांचा परिचय झाला, जीवन सफल झालं. देवाचा परिचय झाला, जीवन सफल झालं. आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय देवाचा आणि संतांचा परिचय 88 अभंगाच्या प्रथम चरणामध्ये. संपन्न होऊ नका, जीवन सफल बनवा. देव आणि संतांचा परिचय भिन्न नाही महाराज. हो, देव आणि संत एक आहे महाराज. विभाजन अभेद, त्यांच्यामध्ये भेद नाहीये, त्यांच्यामध्ये अभेद आहे. काही साधक तुकोबारांकडे गेले आणि तुकोबारांना विचारू लागले, तुकोबाराया तुम्ही म्हणता देव आणि संत एक आहे, पण आम्हाला पुरावा हवाय. त्यावेळेस तुकोबारांना ज्ञानेश्वरीचा पुरावा देतात. कुठला पुरावा? ऐका ऐका, यशस्वी अवतार ऐश्वर्य हे साहिही गुणवर्य वसतीचे मनोनी तू भगवंतू.
आहे, 6 गुणांनी जो मंडित आहे तो भगवंत आहे. मला सांगायचं काय, देव या 6 गुणांनी मंडित आहे. आमच्या साधूकडे 6 गुण नाहीत का? बघायचं का? बघा, यश अप्राप्य भगवंताकडे, भगवंताकडे अप्राप्य यश आहे बाबा. तुम्ही आम्ही कथा कीर्तन ऐकतोय, बरोबर का नाही? हे यश देवाचं झाले. ऐका, आमच्या साधूचं किती यश आहे बाबा, किती बघायचंय. उभारला ध्वज ही लोकावरी ऐसी जनाचरी कीर्ती यश नाही तर काय मारा. रेड्याच्या मुखातून वेद बोलवणं, निर्जीव भिंत चालवणं यश नाही तर काय मारा. मला सांगायचं काय, देवात आणि संतात भेद नाही. देवही यश आहे, देवाकडेही यश आहे आणि आमच्या साधूकडे सुद्धा यश आहे. ऐका, यश श्री या शब्दाचे 2 अर्थ होतात बघा बाबा. श्री म्हणजे एक सौंदर्य आणि श्री म्हणजे पैसा, लक्ष्मी. देवाचं सौंदर्य किती आहे, देव किती सुंदर आहे बाबा, किती सुंदर आहे देव. काय मूर्तिमंत उदाहरण आमच्या ज्ञानोबांच्या चेहऱ्याचं आहे. चैतन्याचा जिव्हाळा माझा. या ज्ञानोबांचं स्वरूप आहे. मला सांगायचं काय, देव आणि संतात भेद. या सौंदर्याची गोष्ट, स्त्रीची गोष्ट, पैसा. देवाकडे किती पैसा आहे महाराज, साक्षात देवाची बायको लक्ष्मी आहे महाराज. हो, साक्षात देवाची बायको लक्ष्मी आहे. लक्ष्मी ऐसी जयाची दासी असं म्हटलेलं आहे. साक्षात भगवंताची बायको लक्ष्मी आहे. देवाकडे एवढा पैसा आहे, एवढी श्रीमंती देवाची आहे. ऐका, आमच्या ज्ञानोबांकडे किती श्रीमंत आमचे ज्ञानोबा आहे. आमच्या ज्ञानोबांच्या दरबारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे. ज्ञानोबांच्या दरबारात सांगितलं बाबा, आता तर सांगितलं नाही. मला सांगायचं काय, देव आणि संतात भेद नाही, त्यांच्यामध्ये अभेद आहे. ऐका, यश, स्त्री, औदार्य. देवाचं उदाहरण घ्या, किती औदार आहे, उदारता आहे देवाकडं. देव किती उदार आहे, घेशी तेव्हा देशी ऐसा अससी उदार. देवाचं औदार्य पण आहे. या आमच्या ज्ञानोबांकडं, ह्या आमच्या ज्ञानोबांचा आमचे संत किती उदार आहेत, किती संत उदार आहेत. उदार
लिहिली ज्ञानोबांनी? किती वर्षी लिहिली माहिती आहे कुणाला? नाही. किती वर्षी लिहिली बाबा? ही शोकांतिका फार मोठी आहे. ज्ञानोबांनी वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. ऐका गड्या, ज्ञानोबांनी वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली बाबा. फार मोठी शोकांतिका आहे की आम्हाला वाचायला 65 वर्ष लागते. ज्ञानोबांची श्रीमंती पहा, वयाच्या 16 वर्षी ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी लिहिली. अरे काय कृपा आहे ज्ञानेश्वरीची, फक्त एकदा वाचा. फक्त बोट फिरवा. तुम्हाला या नारदाच्या काळात बघा, ज्ञानेश्वरी फक्त बोट फिरवा, आयुष्यभर तुमचं बोट ती ज्ञानेश्वरी सोडणार नाही. ही कृपा ती करणे महाराज. हो, ज्ञानेश्वरीचं काही सामर्थ्य तुम्हाला सांगू का? काही तप असते ज्ञानेश्वरी तुम्हाला सांगू, काही साधना असते ज्ञानेश्वरी तुम्हाला सांगू का? सांगू तुम्हाला. आमच्या आळंदीत कधीतरी आलात ना? आळंदीत आल्याच्या नंतर ज्ञानोबांचं दर्शन घ्या. लक्ष द्या आई, आळंदीत आल्याच्या नंतर ज्ञानोबांचं दर्शन घ्या. दर्शन घेतल्याच्या नंतर एक महाराज एका सोहम नावाच्या विद्यार्थ्याचा शोध घ्या. कोण सोहम? इयत्ता 7वी मध्ये येतो सोहम. कितवी? इयत्ता 7वी मध्ये तो सोहम आहे. पण महाराज 7वी मध्ये असलेल्या सोहमची पूर्ण ज्ञानेश्वरी पाठ 9000 वेळा त्याच्या मुखोद्गत पाठ आहे. एका पत्रकाराने त्या सोहमला प्रश्न केला. काय म्हणे सोहम? अरे जे भल्या भल्यांना जमलं नाही तुझ्या 7वीत असताना करून दाखवलं, असं काय झालं तुझ्यात? त्यावेळेस तो सोहम सांगायला लागला, पत्रकार साहेब, अहो द्या चॅनलला, द्या टीव्हीला, दाखवा या समाजाला की मला ज्ञानेश्वरी का पाठ झाली. सांगू तुम्हाला, माझ्या आईने ज्ञानोबांच्या मंदिरामध्ये अजान वृक्षाच्या खाली 108 वेळा पारायण केले आणि त्या पारायणाची फलश्रुती अशी झाली की माझी ज्ञानेश्वरी पाठ झाली. तपास सामर्थ्य महाराज, हे तपाशिवाय सामर्थ्य होत नाही. तुम्हाला वाटतं ना छत्रपती शिवाजी महाराजांनी जन्म घ्यावा? तुम्हाला वाटतं ना शंभूराजांनी जन्म घ्यावा? तुम्हाला वाटतं ना कृष्णाने जन्म घ्यावा? माझ्या कीर्तनातून एक वाक्य घरी घेऊन जा बघा. गरोदरपणामध्ये ज्ञानेश्वरी जवळ ठेवा छोटी, गरोदरपणामध्ये ज्ञानेश्वरी जवळ ठेवा छोटी. रामकृष्ण हरी म्हणा घरी बनवताना रोटी, संतांचे आशीर्वाद घ्या कोट्यानं कोटी. मग बघा छत्रपती शिवाजी महाराज येतील तुमच्या पोटी. असाही किंवा धर्माचा अवतार, संतांचा अवतार, धर्म वाढल्यानंतर नंतरचा यदा यदा धर्मस्य ग्लांड भवति भारताभूतधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि. धर्म रक्षावया अवतार घेतली आपल्या पाळीसी भक्तजना. धर्माचे पालन करणे, अखंड खंडन हे जे आम्हा करणे कामबीज याच्या करताच जन्म आहे महाराज. तुम्हाला वाटत असताना तर महाराज ही साधना ही फलश्रुती आहे बघा. तप सामर्थ्य ज्ञानेश्वरीच आहे. रोज ज्ञानोबांचं ध्यान करा, ज्ञानेश्वरी वाचा. मी ज्ञानोबांचं गुणगान का गातो माहिती का महाराज कीर्तनात? मी ज्ञानोबांची आळंदीमध्ये राहतो म्हणून नाहीये, ज्ञानोबांची कृपा माझ्यावर आहे म्हणून नाहीये, ज्ञानोबांच्या जीवनात जगतो म्हणून नाहीये रे. ऐका, ज्ञानोबांना वयाच्या 16व्या वर्षी 56 भाषा अवगत होत्या. लक्ष देऊन ऐका, ज्ञानोबांना वयाच्या 16व्या वर्षी 56 भाषा अवगत होत्या. ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी ही मराठीतच केली. हा जगावर केला सर्वात मोठा उपकार ज्ञानोबांनी. हे मराठी नगरी ब्रह्म विजेता सुकाळू करी, घेणे देणे सुखाची होती या जगा. माझा मराठीचा बोल कौतुके, परी अमृता पैदा जिंके, ऐसे अक्षरे रसिके मिळविले. हे सामर्थ्य ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरीचे. मला सांगायचं काय आहे, ऐका. यशस्वी औदार्य ही उदारता आमच्या ज्ञानोबा आहे. औदार्य, ज्ञान, ज्ञानाचा विषय करायला गेला तर देव किती ज्ञान आहे, देव ज्ञान किती आहे. मुळात ज्ञान स्वरूप देव आहे महाराज. हो, देव
बाबू हे महाराज ज्ञानोबांचं सांग. मला सांगायचं काय, ऐका. यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य. किती वैराग्य आहे महाराज देवाकडे? देवाचं वैराग्य किती आहे? देव एकदा गेला तो परतला नाही. देवाचं वैराग्य आहे. वयाच्या 22व्या वर्षी ज्ञानोबा संत समाधीला बसले. हे संतांचं वैराग्य. मला सांगायचं दोघांमध्येही फरक नाही. देव आणि संत एकच आहे. हो, यांच्यामध्ये अभेद आहे, भेद नाहीये. ऐका. यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य. देवाचे ऐश्वर्य सत्ता किती महाराज? ऐश्वरी सत्ता आहे म्हणून तर आपण तुम्ही आम्ही आहोत. आमच्या संतांची ऐश्वरी सत्ता काय? जगाने त्रास जरी दिला तरी त्यांच्याकरता पसायदान मागायचं, त्यांच्याकरता दान मागायचे. ही संतांची ऐश्वर्यता आहे. मला सांगायचं काय, देव आणि संतात फरक नाहीये. देव आणि संत एक आहे. काही तुकोबारे साधका येतात, साधका तुकोबारांकडे गेले, तुकोबारा म्हणतात ते साधकाला उपदेश करतात देव आणि संत एक आहे. ठीक आहे तुकोबारा देव आणि संत एक आहे मान्य केलं, पण पटवून द्यायचं कसं, मान्य करायचं कसं? त्यावेळेस तुकोबारा जनाला उपदेश करतात की हेच तुम्हाला मान्य करावं. त्याचं द्वितीय चरण इंद्रासारखे वादक आहेत, गंधर्वासारखे गायक आहेत, ऐकणारे परीक्षितीसारखे, वक्ता शुभदेव सारखे काय हरकत नाही. सर्वांनी गोड करायचं. ऐका. मी तो सांगतोय तसे ठावे असो ठावे सगळा. तुकोबारा म्हणतात देव आणि संत एक नाही, एकच आहे. मी तुमच्या भावातून अट्टाहासाने मी जगासमोर सांगतोय. मी तो सांगत तसे भावे असो ठावे सगळा. हे तुम्हाला मान्य करावं. तुकोबारा पुढे जाऊन बोलतात निराकारी होस दिशा येथे इच्छा पूर्ण कुठे? संतांच्या दरबारात, देवाच्या दरबारात इच्छा पूर्ण करण्याकरता, देवाकडे मागण्याकरता, संतांच्या दरबारात जाण्याकरता करावं काय लागतं? तुम्हाला करावं काय लागतं माहितीये का? तुम्हाला सर्वांगाने निर्माण व्हावं लागतं. काम, क्रोध, मद, मत्सर, अहंकार, लोभ याचा सर्वस्व त्याग करावा लागतो. ज्यावेळेस असं त्याग करून ज्यावेळेस संतांच्या दरबारात असाल त्यावेळेस संत हो सगळ्या गोष्टीचा त्याग करावा. अहंकार थोडासा इगो जमणारच नाही महाराज. इगोला कुठेतरी खाली ठेवावं लागतं, संतांच्या दरबारात जावं लागतं.
पैसा, हे पद, प्रतिष्ठा अहंकाराच्या बाजू झाल्यात महाराज. अहंकार सर्वांचा नाश करत असतो बघा. अहंकार माणसाला असू नये. ज्ञानोबऱ्यात थोर बोलून जातात बघा. नवल अहंकाराची गोठी, विशेष न लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाची झोंबे कंठी, नाना संकटे नाचावे. सर्वांगाने निर्मळ होऊन जावं लागतं महाराज. कामाचा, क्रोधाचा, मद मत्सराचा. मत्सर कुणाप्रती बाळगू नका बघा. शेजाऱ्याने गाडी घेतली ना, त्याचं अभिनंदन करा, त्याच्यावर जळू नका. एखाद्याला घर बांधले ना, त्याचं अभिनंदन करा, जळू नका. काय माहिती का महाराज, मत्सरांनी त्याच्यापेक्षा आपल्याला त्रास जास्त होतो. मच्छरांना धाव शरीर मत्सर आतून डसत असतो ना, मच्छर बाहेरून डसत असतो. फरक एवढाच आहे महाराज. मत्सराचा ठाव शिरी नका, मत्सराचा त्याग करा. काम क्रोध मत्सर अहंकार लोभांना त्याग करायचं. देवाकडे जायचंय. देव तुमच्या मागण्या पूर्ण करतो. सर्वांना निर्माण होऊन जायचंय. संतांची आख्यायिका आज 700 वर्ष झाले ज्ञानोबऱ्यांना, 350-400 वर्ष झाले तुकोबऱ्यांना, तरी छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा 350-400 वर्ष झाले, तरी सुद्धा त्यांची कीर्ती अजरामर आहे. का माहिती का? सर्वांना निर्माण होते संत. अपेक्षे रहित होते महाराज संत. अनपेक्षा शिवदास सर्वांनी परित्यागी भक्ती समय प्रिय भक्ताचं लक्षण होतं. कुठली अपेक्षा नव्हती, सर्वांना. किती अनपेक्षा होती तुम्हाला सांगू का? आमच्या जोग मातेचं कुणाचं उदाहरण सांगतं, आमच्या जोग महाराजांचं उदाहरण सांगतो. जीवनात किती निरपेक्षता असावी, एक उदाहरण जोग महाराजांचं. फक्त एवढं उदाहरण घरी घेऊन जा, जीवन तुमचं आणि कीर्तन सार्थकी लागल्याशिवाय राहणार नाही बघा. जोग महाराज एका ठिकाणी कीर्तनाला आल्याच्या नंतर, जोग महाराज एका ठिकाणी कीर्तनाला गावात आल्याच्या नंतर, आपल्या गावात जोग महाराज आले. कोण जोग महाराज माहिती का बाबा? ज्यांनी पहिली वारकरी शिक्षण संस्था उघडली, स्थापन केली, ते जोग महाराज. ज्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थ्याला फी नाही, शिक्षकाला पगार नाही, एक जगातातली वारकरी शिक्षण संस्था, ते जोग महाराज कीर्तनाला आले. आपल्या गावात जोग महाराज कीर्तनाला आले. का श्रीमंत माणसाला कळालं, महाराज आपल्या गावात आले बरोबर, कळाले बरोबर. तो श्रीमंत माणूस त्या जोग महाराजांकडे गेला आणि महाराजांना सांगायला, महाराज उद्या तुम्ही माझे इथे कीर्तन करा. महाराज म्हणले, भाऊ उद्याच्याला मला 2-4 कीर्तन आहेत, कुठे तुझे कीर्तन कर? मी कीर्तन करतो पण 2-4 दिवस थांब. ते म्हणला, नाही महाराज, केलं तर उद्या तुम्ही माझ्या इथे कीर्तन करा. तो श्रीमंत माणूसचा पैशाचा अहंकार होता. महाराजांनी सांगितलं, अरे बाबा 2-4 कीर्तन मी करतो ना कीर्तन, मला तेच धंदा तू 2-4 दिवस थांब, मी तुझ्या इथे कीर्तन करतो. तो श्रीमंत माणूस म्हणला, नाही महाराज. रागाच्या भरात श्रीमंत माणूस बाहेर आला. बाहेर त्याची 4 व्हीलर गाडी लावली होती. त्या 4 व्हीलर गाडीमधून त्या डिक्की उघडली त्या 4 व्हीलर गाडीची, आणि डिक्की मधून त्या श्रीमंत माणसाने ती सुटकेस बाहेर काढली. ती सुटकेस काय बुसकटानं भरलेली नव्हती, नाही, त्या सुटकेस मध्ये लाख रुपयाची भांड होती. ती सुटकेस घेतली, घरामध्ये आला, जोग महाराजांच्या समोर टाकली. मला सांगायचं निरपेक्ष जीवन कसं असावं. जोग महाराजांच्या समोर ती सुटकेस टाकली आणि टाकल्याबरोबर तो जोग महाराजांना म्हणला, महाराज एका कीर्तना करता सुटकेस भरून पैसे देणारा माणूस तुम्हाला महाराष्ट्रात सापडणार नाही. काय म्हणला तो? एका कीर्तना करता सुटकेस भरून पैसे देणारा माणूस तुम्हाला महाराष्ट्रात सापडणार नाही. जोग महाराजांनी उत्तर सुंदर दिलं. जोग महाराज म्हणले, अरे एका कीर्तना करता सुटकेस भरून पैशाला लाख मारणारा महाराज तुला भारतात सापडणार. सांगायचं काय, एवढं माणसाचं निरपेक्ष जीवन असावं, एवढं चित्त पवित्र असावं. कुणाचं चित्त? सुरांतम धरणी आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्त किती पवित्र होतं. अरे शत्रूनेही विश्वास आमच्या राजावरती ठेवावा, एवढं चित्त आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं पवित्र होतं. काय एक प्रसंग आहे. शाहिस्तेखानाची बहीण शाहिस्तेखानावर अडकलं, तिथे म्हणते, भैया सुनते हो? क्या हुआ भैया? कुछ नहीं भैया, बहुत देर से ढूंढ रही हूँ लेकिन मेरी छोटी बच्ची मुझे दिखाई नहीं दे रही. बहना देखो इधर उधर खेलती होगी. नहीं भैया, बहुत देर से ढूंढ रही हूँ लेकिन मेरी छोटी बच्ची मुझे दिखाई नहीं दे रही है. त्यावेळेस शाहिस्तेखानाची बहीण शाहिस्तेखानाला सांगू लागते, भैया मग छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आले होते ना,
भैया मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळे आले होते ना, निश्चित छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याला माझ्या पुढला घेऊन गेले असावे. अरे ऐका, शाहिस्ते खान शत्रू असणारे शाहिस्ते खानाने स्मित हास्य केलं आणि काय उद्गार आहे ते शाहिस्ते खानाचे नीट लक्ष देऊन ऐका. तो शाहिस्ते खान म्हणतो ना, तसं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळे तुझ्या पुढला घेऊनच जाणार नाही याची मला गॅरंटी. काय म्हणतो तो शाहिस्ते खान? नाही, तसं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळे तुझ्या पुढला घेऊनच जाणार नाही याची मला गॅरंटी आहे. जर का तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळे तुझ्या पुढला घेऊन गेले असतील ना, तुझ्या दादावर विश्वास ठेव, पोटच्या पुरीसारखाच छत्रपती एवढा विश्वास मला छत्रपती शिवाजी महाराजांचा. मला सांगायचं काय, चित्त एवढं गंगाजळासारखं पवित्र असावं. महाराज एकमेव राजा होऊन गेलाय जगतात, वर्षातून 2 जयंती येतात, थाटामाटा साजऱ्या होतात महाराष्ट्रात. दह्या दुधाचे तुपाचे अभिषेक करणारे भरपूर मिळतील, पण रक्ताचा अभिषेक करणारे एकमेव राजा होऊन गेला त्याचं नाव छत्रपती शिवाजी. काय होते छत्रपती शिवाजी महाराज कोण होते? एकाच वाक्य सांगतो बघा, ऐका. 33 कोटी देवांच्या अब्जावधी मंदिर या भारतात पाहायला मिळतील. ऐका लक्ष देऊन, 33 कोटी देवांचे अब्जावधी मंदिर या भारतात पाहायला मिळतील, पण एकही मंदिर असताना सर्वांच्या हृदयात मंदिर केलं तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. केलेल्या कर्माची पावती महाराज. जेवढं चित्त गंगाजळासारखं पवित्र असावं, चित्त गंगाजळासारखं पवित्र असावं शंभू राजांसारखं. कुणी कुणी बघितला छावा चित्रपट? हातवरी करा बरं. कुणी कुणी बघितला छावा? कुणी बघितला? मोजक्याच लोकांनी छावा बघितला. काय माहिती महाराज, आम्हाला चांगलं आवडत म्हणजे चांगलं चॉईस करायची आवड नाही महाराज, आम्हाला वाईट गोष्टीची आवड आहे. हो, इथं सैराट कुणी कुणी बघितला? हातवरी करा. तुम्ही करणं पण सगळ्यांनी सैराट बघायचं हे मी सांगतो ना. का माहितीये का, तुम्हाला कसं आहे, तुम्हाला म्हणतो गाणी आवडत, गाणी ऐकायला आपल्याला गोड लागतात महाराज, पण आम्हाला अभंग ऐकायला गोड लागतात. आम्हाला एखादं संत चरित्र वाचता येणार नाही, आम्ही इतरत्र पुस्तक वाचतो. का माहिती काय, विषय विषयाचा पडी पाडू गोड परमात्मा लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवासी झाला. हे आमचं झालंय महाराज. ऐका कसं असतं महाराज छत्रपती सर्वांग निर्मळ. ऐका इतिहास पहा आमच्या शंभूराजांचा, सोडा काहीतरी आणि छावा बघा. कोण शंभूराजे, कोण कवी कलश. काय होती मैत्री दोघांमध्ये? कशी होती मैत्री कवी कलशाची शंभूराजांची? महाराज मित्र कमवायचा ना, फक्त शंभूराजांसारखा मित्र कमवा. मित्र कमवायचा ना, कवी कलशांसारखा मित्र कमवा. कसा असता कवी कलशांची मैत्री शंभूराजांची? अरे ऐका, कट्टरता असावी मैत्रीमध्ये, गद्दारीला कुठे थारा नसावा. कट्टरता असावी मैत्रीमध्ये, गद्दारीला कुठे थारा नसावा. शंभूराजांच्या शेवटच्या श्वासापर्यंत साथ देईल असा कवी कलशांसारखा एक मित्र असावा. बस कवी कलशांसारखा एक मित्र कमवायची मित्र कसा कमवा माहितीये का? दारूच्या ढाब्यावर बारवर नेणारा मित्र कमवू नका. मित्र कमवायचा ना, म्हणला पाहिजे चल आनंदीची वारी करू, चल पंढरपूरची वारी करू. हे मित्राचं प्रतीक असते महाराज. हो, बड्डेच्या दिवशी 12 वाजता स्टोरी स्टेटस ठेवणारे मित्र भरपूर मिळतील, पण महाराज त्याच 12 वाजता मित्र आपल्या संकटात आहे, संकटात फोन केल्याच्या नंतर, जो आवाज दिल्याच्या नंतर तो हाकेला धावून येतो, आपल्या पाठीशी उभा राहतो ना, खऱ्या अर्थाने तो मित्र असतो बघा. मला सांगायचं कसा असतो मित्र सांगून जाऊ तुम्हाला. ऐका, दुःख अडवायला दुःख मित्र बसडा मैत्री वाचण्या मित्र वळल्या गार
तू प्रेमाचा पुतळा भक्तीचा जिव्हाळा मैत्रीचा चितकळा धनुधरा भूता परस्परे जडो मैत्र जीवा जडो मैत्रीचं तत्व आहे महाराज सर्वांगाने निर्माण असावा असं महाराज असं काय एकदा सर्वांगाने निर्माण असला आणि तुम्ही देवाकडे गेलात ना देव तुमच्या पूर्ण मागण्या करतो का करणार नाही जगाचा पालन पोषण करतोय बघा गतीर भरता प्रभू साक्षी निवास मिश्रण सुरुवात प्रभू प्रलय स्थान निधानम बीज मोगयम ज्ञानवाले गोड बोलतात हे जरा हवे जे प्रकृती अंत साठवे शिरले जे कवी समिती परमगती मी आणि दयाची मी प्रकृतीची जिने अधिष्ठिले विश्ववी जो येऊनी प्रकृतीची गुणाते भोगी तो विश्वेश्वराचा भरता मी चिगा पंडू सुता मी गोसावी समजता ते लोक त्याचा आकाशे सर्वत्र वसावे नाव बनी उगी नसावे पावके दावे वर्षावी झडी पर्वती वैसकात संडावी समुद्र रेखा ओलांडावी पृथ्वी उगी वाहवी अज्ञा माझी म्या बोलविल्या वेदू बोले चालविल्या सूर्य चाले हालविल्या प्राणी हले जगाते ताळीता चाले हे शरीर सत्य कोण बोलवले जगाचा पालन पोषण करतात तो हे फक्त सर्वांगे विकार बाजूला ठेवा आणि त्या महारुद्रायांच्या मंदिरात जा आणि त्याच्याकडे मागणी करा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही मला सांगायचं काय निराकारी व सदिशा येथे इच्छा पुरत असे महाराज म्हणतात इथे इच्छा पुरल्याच्या नंतर मागणी मागल्याच्या नंतर तो देतो या स्वरूपात अभंगाचा शेवटचा तुका म्हणे रोकडे केली सेविता येते तुका म्हणे रोकडे
या स्वरूपात, रोकड स्वरूपात. हो, रोकड म्हणजे काय? ज्वलंत, त्वरित आणि आत्ता, म्हणजे लगेच मागल्यानंतर देतो. पण मागणी मागताना असं असावं, कसं? विकार रहित असावं. हे महाराज जगाचा पालन पोषण करतात. तोय मान्य करा त्याचं अस्तित्व, मान्य करा. अरे रात्री झाडावर बसलेल्या पक्षाला तो खाली पडू देत नाही, तुम्हाला मला कसं पडू देणार? मान्य करावं लागेल. नास्तिकवाद्याला सुद्धा मान्य करावं लागतो महाराज देवाचा अधिकार. बरेच जणांनी केलाय. काही नास्तिक म्हणू लागले देव नाहीच. काय झालं महाराज? पुण्यात एक परिषद भरली आणि परिषदेत विषय असा होता की देव नाही असं पटवून द्यायचं होतं. बरं का, पटवून द्यायचं होतं. प्रत्येकाचा विषय भिन्न होता, पण देव नाही एका पठ्याचा असा विषय होता की देव नाही, आणि ते पटवून द्यायचं होतं समाजाला. त्याचा नंबर आला, तो उभा राहिला. त्यानं तब्बल 2 तास भाषण केलं. देव नाही असं 2 तास भाषण केलं, पटवून दिलं श्रोते मंडळींना की या जगतात देव नाहीच. खाली बसलेले श्रोते आश्चर्यचकित झाले, विचार करू लागले, अरे जन्मल्या तेव्हापासून देवाचा धावा करतोय, उपासना, व्रत, साधना सर्व काही केलं आजपर्यंत, खरंच यानं देव नाही पटवून दिलं ना आम्हाला. खरंच आज कडे या भाषणात 2 घंट्याच्या भाषणाला खरंच कळालं की देव नाही. असं झालं कसं? हा विचार त्याच्या मनात पडला. त्याचं भाषण झालं, तो खाली उतरला. आणि खाली उतरल्याच्या नंतर श्रोत्यांनी त्याला प्रश्न केला, का रे म्हणे दादा, तब्बल 2 तास तू भाषण केलं, देव नाही असं तू आम्हाला पटवून दिलं, पण हे साध्य झालं कसं? हे सरळ म्हणे ही देवाचीच कृपा आहे. सांगायचं काय? देव नास्तिकवाद्याला सुद्धा मान्य करावं लागतं. देव मान्य करा, देवावर विश्वास ठेवा, देवाला शरणागती करा. एकदा देवाची शरणागती पत्करली, ज्ञानोबाला उदाहरण देतं. त्याचं काय होतं? जो मद होई अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागता शरणागत शरण मीची ऐकू. बस सर्व काही तुमची इच्छा पूर्ण करतो. म्हणून महाराज सर्वांनी एकदा हात वरी करायचे, भजन करायचं. प्रत्येकाने हात वरी करा. मागच्यापर्यंत बसलेले, वट्यावर बसलेले मला दिसतात, हात वरी करा. मी कसं आहे कीर्तनात हात वरी करा 2-3दा म्हणतो, एकदाच म्हणतो. कसं आहे 2-3दा म्हणले ना, लोक म्हणतील महाराज करा कीर्तनात जा. लोक असे येतील महाराज, मी त्रास देत नसतो. त्रास नाही दिला ना की लोक येतात जवळ. 10-5 कीर्तन झाल्यावर 10-5 काय पाहिजे? बाया म्हणतील मा इशारा करून गेलाय. बाया म्हणतील महाराज माणसं पैसा देतील, पण आम्ही काय देऊ? काही हरकत नाही, मी नाकातले कानातले सगळे घेतो. काय चट जमते काही नको. तुमचं प्रेमाने एकदा सर्व भजन करायचं. सर्वांनी टाळी वरी करा. एक टाळी वाजवायच्या. बोलण्याच्या योगात काही अपशब्द केले असतील तर लेकराचा माफ माफ करा. मी लेकरासारखाच आहे का? माझं काही लग्न झालं नाही, मला काही 21 वर्षात मी नातरी बालक बोबडा बोली का वाकुडा बेचुका पाऊली सोज करून माऊली रिजे जीवी. या न्यायाने तुम्ही बोलवलं दागर. आमच्या बाबांचं प्रेम म्हणजे माझ्यावर पुत्रासारखं प्रेम आहे. बघा का, मोल बापाचं मुलावर जसं प्रेम असते तसं बाबांचं माझ्यावर प्रेम आहे. बाबांना 8 तासाने यावर्षी सुद्धा बोलवलं. गेल्या वर्षीही मी आलो होतो. गेल्या वर्षी कीर्तन केलं. गोड असं नियोजन हे तरुण मंडळ, मित्रमंडळ, सरपंच कमिटी करतात बघा. मध्ये अमोल जाधव असतील, आमचे दादा समाधान महाडी, बालाजी महाराज देवसरकर, सुनील देवसरकर, दयानंद तंटे, श्रीराम देवसर, सर्व ही मंडळी पंच कमिटीतली असतील. सर्व गावकरी मंडळी सुद्धा सहकार्य त्यांना गोड पद्धतीने करतात. गोड असा सप्ताह आपण करतात. असाच अखंडपणे करत राहावा ही माऊली मारुतींच्या प्रार्थना करतो. उपस्थित सर्वांनी आमचे मृदंगाचार्य कार्तिक दादा गोड असे सांगतील, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. काही आमचे बाबा गोड अशी साथ आम्हाला केली, त्यांच्या सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वाजवा. साऊंड सिस्टम वाल्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. पहिल्यांदा देऊ लागला इशारे शिक्या, पण आलं सुरू जाग्यावर. हो, मी प्रत्येक म्हणजे साऊंड सिस्टम वाल्याचं कौतुक करत असतो. का माहिती? कारण त्याच्यावर सगळे आपलं बरोबर काय. सर्वांना धन्यवाद देतो. चुकलं असेल तर लेकराचं माफ करा. झाली सेवा ज्ञानोबा तुकोबरांच्या संत संतांच्या अध्यापक गुरुवारांच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला याच ठिकाणी ज्ञानेश्वर